हॅलो गाईस, गुड मॉर्निंग. दिस इज डे 3 ऑफ आवर जर्नी आणि आम्ही चाललो आहे फ्रॉम पोखरा टू उल्लेरी. मी आता पुणेचा ट्रेक करणार आहे. तर मग उल्लेरी हा एक स्टार्ट पॉईंट आमच्याकडे. उल्लेरीपासून आम्ही पुढे जाणार आहे त्यानंतर भांडूप वगैरे. आता आम्ही पोखराच्या लोकल बसमध्ये बसलो आहे, नेपाळी बसमध्ये. तर मग ते म्हणतं की मला 4 तास लागतात पोचायला. विचार करा गाईस की 25 किलोमीटरसाठी 4 तास लागतात. म्हणजे रस्ता कुठल्या काय लेवलचा असेल, एकदम खतरनाक रस्ता आहे. बाहेर सगळे असे माउंटेन्स. माझ्या बाजूला बसले मिस्टर गोपाल भैया, हे आमचे पोखराचे नवे फ्रेंड झाले. पोखरामध्ये काही हेल्प लागली त्यांनी आम्हाला त्यांचा नंबर दिला आहे. त्यांचा इथे विंडोच्या ग्रिलचा बिझनेस आहे. चांगले गप्पा मारता माझ्यासोबत. आम्ही मस्त गप्पा करत चाललो आहे. पोखराच्या चांगल्या गोष्टी चांगल्या आहेत. कैसा है पोखरा शहर? पोखरा बहुत अच्छा है। पोखरा में घूमने ऐसा क्या क्या है? और सब कुछ है पोखरा में, लाखरोग है, बापूस है, बहुत जगह ऐसी है घूमने के लिए. अशी त्यांना सगळी माहिती आहे पोखराबद्दल, बिकॉज ते बऱ्याच वर्षापासून पोखरा शहरमध्ये. मग हे आमचं तिकीट आहे. आम्ही चाललो आहे फ्रॉम पोखरा टू उल्लेरी. आर ट्रेकचा स्टार्ट पॉईंट. तिथपर्यंत असं हे नेपाळच्या बसचं तिकीट आहे. असं काही असतं इथे. पोखराचं नाव आहे ते, उल्लेरीचं नाव आहे. 3 पर्सनचं 600 इच असे 1800 MPR घेतले आहे. सो गाईस, ही आमची बस होती, हा आमचा रोड होता आणि हे आता आम्हाला इथे त्यांनी ड्रॉप केले. इथून आता आमचा स्टेअरिंग पे टाटा आहे. इथून आमचा आता ट्रेक स्टार्ट होणार आहे. तर मग असा रस्ता स्ट्रेट जायचं आणि असं असं वरती जायचं. क्या बोला गौरव? ये बस का मैं इंजन लूंगा और मेरी खुद की कार बनाऊंगा. हा आमचा बाबा आता बहुत भाई क्या रोड था, नेक्स्ट लेवल. मला वाटत होतं हे एक गोष्ट विसरले, कन्सेंट फॉर्म साईन करायचं विसरले. कारण थोडं जरी इकडं झालं असतं किंवा तिकडं झालं असतं तर बस एक तर या साईडला होती, नाही तर त्या साईडला होती. इथे 2 व्हीलर पण यायला खूप डिफिकल्ट. अरे भाई, ये नहीं है मुक्तिनाथ का रोड. ये इसे अपन बाइक पे नहीं आ सकते. नया पूल पर्यंत जा मुक्तीनाथचा रोड. नया पूल पासून जाऊन हा तो स्ट्रेट. गाइस हे बघा, खूप डीप है, खूप डीप है. इधर की AQI क्या होगी? मस्त माइनस में होगी ना. बघा इथे असं बनवलंय दी फेमस, जे आपण बघतो. क्या बोलते इसको नाम? अपनी भाषा में तो स्टैक बोलते हैं इसका. वी मेड इट. इधर टॉर्च मार ऊपर. वेलकम टू घोरेपन्नी पून हिल. दिस इज आर कुतू. ए निघा रे. गुड मॉर्निंग गाईस. तर मग दिस इज डे 3, नाही डे 4 घ्या. दिस इज डे 4 ऑफ आवर नेपाळ ट्रिप. आणि आता आम्ही सकाळी 4:30ला उठून एका ट्रेकला आलो आहे परत, बिकॉज आम्हाला टॉपचा सनराईज बघायचं होतं. दिस इज द वर्ल्ड्स बेस्ट सनराईज असं तरी आम्ही ऐकतोय. माझ्या मागे सगळे बर्फाचे माउंटेन्स इथं दिसणार तर नाही, पण मग आम्हाला आत्ता तरी विजिबल आहेत ते मूनलाईटमुळे. आम्ही मागच्या अर्ध्या पाऊण तासापासून ट्रेक करतोय. लिटरली टेम्परेचर आता -1 आहे. तर मग लिटरली ते आता टेम्परेचर -1 मध्ये गेलं आहे. तरी पण आम्ही गेले अर्ध्या तासापासून ट्रेक करतोय. मध्ये मध्ये शॉर्ट ब्रेक्स घेतोय. आता आय गेस ती टेकडी थोडीशी वरतीच राहिली आहे. काहीतरी 15 ते 20 मिनिटाचं अंतर असेल, पण खूप जास्त थंडी आहे. मी पण आता कसं तरी बोलतोय. तर गौरव आणि आता सनराईज होणार आहे थोड्याच वेळात. फायनली सनराईज झालं आहे. सगळं
सगळं माउंटेन्सवरती एकदम सन पडला आहे. तुम्हाला दाखवतो मी. दिस इज अन्नपूर्णा साऊथ, अन्नपूर्णा 1. दॅट इज धौलागिरी आणि त्याच्या आजूबाजूला पण आहेत सगळे. सो हॅलो गाईज, आपल्या चॅनलचे एक न्यू मेंबर. सो यू नेम Feng. Okay, so he's from China, and he's on a 1 month trip to Nepal. So he has done like Annapurna circuit. Now he's going to ABC Annapurna base camp. He has also done Muktinath, where temperature was like literally minus 30 degrees Celsius. How was your experience? It was nice weather, but very cold. Yeah, very cold, very cold. Yeah. So we are just sharing our experiences with each other. Thank you, friend. Thank Welcome. you for the video. Okay, good luck, guys. All the best. Thank you. मग आम्ही आता चेकआउट केलं आहे आमच्या घोरेपन्नीच्या स्टेमधून. छान स्टे होता. रात्री मग छान झोप आली थंडीत एकदम, 2 ब्लँकेट घेऊन. आता आमचा ब्रेकफास्ट वगैरे झाला आहे. आम्ही आता आमचा ट्रेक स्टार्ट करतो डे 2चा. आम्ही चाललो आहे ताडापानी. ताडापानीवरून आम्ही चाललो आहे घांड्रुक. तर ताडापानीला आम्हाला जायला जवळपास आता लागणार आहे काहीतरी 4 ते 5 तास. रस्ता असा नसेल इतर आम्ही आता फक्त रस्त्याला लागतोय. कुठून तरी टर्न घेऊन तिकडून स्टेप्स वगैरे चालू होतील. गाईज, ऑन आवर वे टू द ट्रॅक. हे बघा इथे किती डेंजर आहे. डेंजर म्हणजे किती लोकांनी कसं बनवलं. हे सगळ्यात मोठं आहे. पूर्ण फॉरेस्ट आहे इथे. असं हे गुफासारखं आहे. ते बसू आम्ही इथं थोडंसं. फ्रीजिंग पाणी वाहत आहे. ते पाण्यात पण बर्फ आहे. येस, हे छोटंसं मी बनवलं इथे कारण वी आर शॉर्ट ऑन टाईम. आम्हाला लगेच निघायचं इथून. आम्ही जास्त थांबू नाही शकत बिकॉज इथे लवकर अंधार पडतो. पडला काहीच. और कहीं आगे दिखा तो उधर भी बना देंगे. घर ही घर. आमचा ट्रेक फायनली संपला आहे. आम्ही घांड्रुक विलेजला पोहोचलो आहे. सकाळी 5:45चा चालू केलेला ट्रेक आत्ता संध्याकाळचे 6:15 वाजले आहे. इकडे तरी पण एवढा खूप अंधार झाला. इकडचं टेम्परेचर सध्या कितना होगा? ज़्यादा नहीं लग रहा है. 15 10-15 नहीं रे, कम होगा ना. 10-15 कैसे हो सकता है? स्वेटर निकाल दो. ठंडी नहीं लग रही वैसे. जवळपास म्हणजे 5 ते 10 मध्ये असेल आय गेस. आणि आता त्या साईडला माउंट. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. दिस इज डे 3 ऑफ आवर ट्रेक अँड डे 5 ऑफ आवर नेपाळ ट्रिप. आणि आता आम्ही फेमस गुरुंग कॉटेजला आहे घांड्रुकच्या इथे. हे रील्समध्ये खूप फेमस आहे. तर मग इथे लोक असे रील्स वगैरे बनवतात. तुम्ही बघू शकता इथे लोक असे नेपाली कॉस्ट्यूममध्ये फोटो काढताय. म्हणजे कपल लोक. आम्ही तर काही करू शकत नाही ते. अरे मित्र घुमाता ना. हे याचं काहीतरी चालू आहे. इकडे आम्ही थोडं फोटोशूट वगैरे केलं. आता तिकडे जस्ट आम्ही स्पेस केव्हा भेटेल आम्हाला तसं वेट करतो. त्याच्यानंतर तर आम्ही घांड्रुकच्या बस स्टॉपला जात होतो आणि एक स्वीट नेपाली आंटी भेटली आम्हाला. त्यांनी आम्हाला नेपाळचे चॉकलेट दिले. सेंटर फ्रेशो नाही, क्रेफ फ्रेशो नाव आहे याचं. आणि हे खाल्ल्याने अशी फिलिंग येते की आम्ही हिमालयाचा बर्फ खाल्ला आहे. तर मग थँक्यू आंटी. कोण होते आम्हाला माहीत नाही. पण आम्ही एका शॉपवर थांबलो होतो काल ट्रेक करत होतो तेव्हा. आणि तिथे आम्हाला हे चॉकलेट्स होते विकण्यासाठी. ते बोलले ईच हा एक पीस विल कॉस्ट फॉर 10 रुपीज NPR, विच इज टू एक्सपेन्सिव्ह. आणि तिथे आम्ही घेतले नाही. पण थँकफुली आज आम्हाला नेपाळचे चॉकलेट खायला भेटले. तर वी आर व्हेरी हॅपी. आम्ही पोखराला इथे दुपारीच पोचलो होतो. थोडेफार पोखरामधले कामं केले आम्ही एक खूप मोठं काम केलं आहे गाईस. आम्ही बाईक्स घेतल्या गाईस रेंटवरती 2 दिवसासाठी. बिकॉज उद्यापासून आमचं एक वेगळं ॲडव्हेंचर स्टार्ट होणार आहे. यश एक्सायटेड? व्हेरी मच. आता मी चायनीज सूप पिलं. सूप नव्हतं ते. क्या ते करो क्या रहता है वो?
एक डिश होती, तिचं नाव आहे व्हेज नाही थुपका ना थुप्पा. तर मग त्यामध्ये काय असतं की नूडल्स असतं आणि तिखट सूप असतं कुठलं तरी एक, आणि त्यासोबत बाकीचे व्हेजीज असतात. तर मग ते सगळं मिक्स करून खायचं. एवढं खास नव्हतं पण ठीक होतं. आता आम्ही बाहेर चाललो. अच्छा लगा बहुत अच्छा थंडी आम्ही तिकडे आलो होतो. वी आर बाईक रेडी. ए गौरव, सो दिस इज डे 6 ऑफ आवर नेपाळ ट्रिप. आणि ह्या आमच्या बाईक्स. आता आम्ही चाललो आहे आमच्या बाईक ट्रिपला, अमेझिंग बाईक ट्रिपला. ही गौरवची बाईक आहे, ब्लू कलर, सिल्वर ब्लू. टी एसची आहे, रेड माझी ही आहे. सो वी आर व्हेरी एक्सायटेड. आणि आता आम्ही बघू आमची बाईक राईड कशी होते, किती वेळेस कोण पडतं हे माहिती नाही आम्हाला. तर मग आता मी इथे कुष्माला पोचलो आहे. पोखरावरून आय गेस 60 किलोमीटर्स आहे काहीतरी. आणि आम्ही हे डिस्टन्स जवळपास काहीतरी 1.5 तासात कवर केलं आहे. तर मग आय गेस वी आर मेंटेनिंग अ गुड स्पीड. ॲव्हरेज आम्ही मेंटेन करतो तरी 60 आय गेस, घाटात 40-50पर्यंत. बिकॉज इकडचे रस्ते असे खालीवरती आहे. आता आम्ही एका स्पॉटवर थांबलो, इथे गौरवला बंजी जम्पिंग करायची होती. इथे असा व्ह्यू आहे बंजी जम्पिंगचा, इथून तो उडी मारेल. बघू तो जिवंत वाचतो. जिवंत ये बाबा. हा बंजी जम्पिंगचा व्ह्यू आहे आणि तिथून तो जम्पिंग पॉईंट आहे, असा खाली जाणार. खूप मोठं आहे ते. तर आम्ही आमच्या रस्त्यात होतो. ॲक्च्युली गौरवचा जो हॉर्न आहे तो तुटून गेला त्या हँगरवरून. तर आम्ही जरा आता देशी जुगाड करतो, त्याला दोरीने बांधतोय आम्ही. लुक वेअर वी आर. कुठेतरी आहे रस्ता आहे, तर इथून स्ट्रेट गेल्यावर ते घासा म्हणून एक पॉईंट टाकला आम्ही, तिथे फ्यूलचं टॉपअप करायचं आहे. बाकी मग यस तिथून पुढे मार्फा जायचं आहे. तर मग आम्ही आता घासा एक विलेज आहे तिथे आमच्या गाड्यांमध्ये फ्यूल टॉपअप केलं. इकडे पेट्रोल थोडंसं महाग आहे, आय थिंक 20 रुपीज महाग आहे डाऊन हिलपासून, म्हणजे पोखरापासून. इथे आम्हाला 180 रुपीज भेटलं आणि पोखराला काहीतरी 161 समथिंग. आणि इथे पण असं बॉटलमध्ये पेट्रोल देतात. ते बघा मागे बॉटल्स फिल करता. इथे फक्त डिझेल आहे या पंपला. इथे फोटोज वगैरे काढले. आता पुढे जाऊ आम्ही मार्फाला, आणि जमलं तर आम्ही जाणार आहे मुक्तिनाथला. बघूया आता पॉसिबल होतं का नाही. इथे नदी आहे, हे वरती माउंटेन्स. खूप अमेझिंग सीन आहे, खूप अमेझिंग एकदम. हॅलो गाईस. तर मग आम्ही आता मार्फा विलेजमध्ये आणि आम्ही आता इथून जॉमसॉम मुक्तिनाथ जायचं ठरवलं आहे. तर मग महेश काकांनी आम्हाला सजेस्ट केलं की तुम्ही जॉमसॉमला स्टे करा आणि मग नंतर सकाळी उठून मुक्तिनाथला जा. तर मग आम्ही आता त्यांच्या सजेशननुसार जाणार आहे. अ बिग शाउट आउट टू महेश अंकल. चलो. Very good morning guys. Day 6 of our Nepal trip. We are at Muktinath. Day 6, day 7 of our Nepal trip. We are at Muktinath. -22 degrees Celsius. एकदम गार. कोणालाच बोलता येत नाहीये. बोट फ्रीज झाले, गाडी चालवता येत नव्हती बिलकुल. पण कसं तरी आलोय. रस्त्यात स्नो. हे बघा किती क्लोज आहे आम्ही. लिटरली हे क्लाइंब केल्यावरती आम्ही तर स्नोच्या माउंटेनला जाऊ शकतोय. असा व्ह्यू आहे पूर्ण. कैसा लग रहा है गौरव? ठंडा लग रहा है. कैसा लग रहा है फर्स्ट टाइम इतनी गाड़ी चला के देखो, इतनी वो भी स्नो में. मजा आया भाई. ऑफ रोडिंग कितनी थी. ऑफ रोडिंग अभी मेरे को लग रहा है महाराष्ट्र के रास्ते बहुत अच्छे हैं. आता गौरव गाडी घेणार आहे, ट्रायम्फ स्क्रॅम्बलर 900cc. यश कसं वाटतंय तुला? खूपच भारी. बेस्ट एक्सपिरियन्स ऑफ लाईफ.
आणि गार पण एवढं जास्त आहे की लाईक फिंगर्स फील होत नाहीत मला. मला फोन पता नाही आयफोन स्टेबिलिटी कर पाएगा की नाही. चला वरती जाऊन भेटतो. वी आर ॲट वर्ल्ड्स हायेस्ट टेम्पल राईट नाव. वर्ल्ड्स हायेस्ट. तर मग त्या मंदिराचं आम्ही आता दर्शन घेतलं आहे. आणि इकडे थोडेसे इकडचं एक इम्पॉर्टन्स आहे. इकडे काय आहे की 108 गौमुख आहेत. मी दाखवतो तुम्हाला ते. इकडे चाललं त्या साईडला बघा खाली रस्त्यावरती बर्फ आहे डिरेक्टली पूर्ण बर्फ आहे. इकडे हे असे 108 गौमुख आहेत असे टोटल. तर मग याच्या खालून जो पण असा जाईल चालत तर मग त्याला काहीतरी मोक्ष प्राप्त होतं असं आम्ही ऐकलं आहे. असं आम्ही ऐकून तर आलो होतं. असं मंदिर आहे टोटल. 108 गौमुख आहे. 108 गौमुख झाल्यानंतर पुढे 2 मोठे कुंड आहे. तर मग त्यांच्यामधून पण जायचं आणि इथून पण जायचं. लिटरली बर्फ आहे. हा बर्फ आहे तुम्ही इथे. खाली पण बर्फ आहे. तुम्हाला चालता पण येत नाही. तुम्हाला काहीच करता येत नाही. इवन आमचं हे बघा जॅकेटला बर्फ जमा झाला इथे. आम्ही जे पाण्याची बॉटल भरून आणले होते त्यातसुद्धा बर्फ आहे. एवढं गार आहे. A few moments later. हॅलो गाईस. तर मग वी आर इन मिडल ऑफ जंगल. कुठेतरी थांबलो आहे आम्ही. तर इथे आम्ही चाऊमिन खाणार आहे. नेपाळी चाऊमिन. हे कुठलं तरी ड्रिंक घेतलं आहे. समथिंग मिक्स्ड फ्रूट ड्रिंक मेड इन नेपाळ. चांगलं आहे. प्रॉडक्ट ऑफ नेपाळ. हा आमचे इंजर्ड माणसं. रजिस्टर्ड ट्रेडमार्क ऑफ भूतान आहे. आमचे इंजर्ड माणसं काय म्हणतायत. आमचे 2 वेळा इंजर्ड माणसं. कसा जागा बरोबर एक्सपिरियन्स स्क्रॅमचे गेले. भाऊ आता पडले. भाऊ स्किड झाले आणि भाऊ असे पडले. राईटला पडले भाऊ. म्हणून जरा थोडंसं आम्ही शांत बसलो. मग आम्ही आत्ता बाईक डिपॉझिट केलं आहे. आणि आता आम्ही चाललो आमच्या हॉस्टेलकडे जिथे आम्ही आमचं लगेज ठेवलं आहे. ते लगेज घेऊन आम्ही तिकडे लेक साईडच्या एका रस्त्याला थांबणार आहे. तिथून आम्हाला बस पिकअप करेल काठमांडूसाठी. आणि काठमांडूला आम्ही पोचू सकाळी जवळपास काहीतरी 5:36 मजा आली. जवळपास 400+ किलोमीटर्स राईड केली 2 दिवस. हिमालयन स्क्रॅम 411 छान गाडी आहे. एवढी पण कम्फर्टेबल नव्हती पण ठीक होती. तर मग आम्ही हे बबल ट्री ट्राय करतो. नेपाळची फेमस या स्टोरमधून कुठला तरी. कोणतं स्टोर इथे इथे आहे बबल म्हणून एक. वाव बबल टी आहे. The next day. मग आम्ही फायनली फ्लाईटमध्ये बसलो आणि आता आम्ही मुंबईला चाललो आहे परत. गौरव खुश आहे का तू पण घर जा रे. आमच्यासोबत एक स्कॅम झाला. स्कॅम नव्हता. क्रेडिट कार्ड कंपनीने स्कॅम. हां तर मग आम्हाला खूप भूक लागली होती. तर एअरपोर्टवरती आम्ही काहीतरी खायला घेत होतो ते पीनट्स वगैरे. आणि आम्ही जसं आमचं कार्ड स्वाईप करत होतो तर मग सगळ्यांना मेसेज येतो की ट्रान्झॅक्शन इज डिक्लाइंड. मला आला लिमिटचा मेसेज. गौरवाला इनकरेक्ट पिनचा मेसेज. आणि यशला आला की इंटरनॅशनल ट्रान्झॅक्शन हॅज बीन डिसेबल्ड आहे ना. तर मग तिघांचेही कार्ड नाही चालले. तर पण मग आम्हाला तरी खूप भूक लागली आहे. तर आता आम्ही बघू फ्लाईटमध्ये काही भेटतं का. विल सी वॉट इंडिगो हॅज टू ऑफर टू अस. थोडं महाग असेल पण स्टील आता आम्हाला खावं लागणार आहे कारण भूक लागली आहे. भाई भरते जा रहे क्या लोग. सही में खड़े रहने वाले क्या फ्लाइट में. हॅलो गाईस. थँक्स फॉर वॉचिंग माय व्लॉग. तुम्ही इथपर्यंत बघितलं आहे तर खूपच थँक्यू. तुम्ही माझे एक ट्रू व्ह्यूवर आहात. तर मग काही नाही. आर ट्रिप कम टू ॲन एंड. मी होप करतो की हा व्लॉग माझा बेस्ट व्लॉग असेल आत्तापर्यंतचा. मी जेवढं पॉसिबल होईल तेवढं सगळीकडे रेकॉर्ड केलं आहे. तुम्हाला जे जे दाखवण्याचं हे होतं की हे मी व्लॉगमध्ये टाकू शकतो ते मी व्लॉगमध्ये टाकलं आहे.
तर मग काही नाही, ट्रिप संपली. गौरव मुंबईलाच थांबला आणि यश पुण्यात आहे आणि मी माझ्या घरी आलो. यश पुण्यात आहे बिकॉज त्याचं ऑफिस आहे सध्या आणि माझं थोड्या दिवस वर्क फ्रॉम होम आहे. आणि गौरवचं एक नेक्स्ट ट्रिप स्टार्ट होते त्याची. तो फॅमिलीसोबत केरला चालला आहे. तर मग हिल बी एन्जॉईंग देअर टू. आर ट्रिप केम टू एन एंड. खूप अमेझिंग एक्सपिरियन्स होता नेपाळचा. खूपच छान होती ती ट्रिप. हा एक्सपिरियन्स सगळ्या एक्सपिरियन्सला ओव्हर राईड केला आहे नेपाळच्या एक्सपिरियन्सली. सगळ्यात खूप बेस्ट ट्रिप होती ही आमची आत्तापर्यंतची. तर येस, स्टे ट्यून्ड फॉर मॅनी मोर अपकमिंग व्हिडिओज. खूप काही प्लॅन्ड आहे नेक्स्ट इयर पण. इंटरनॅशनल ट्रिप्स, डोमेस्टिक ट्रिप्स खूप काही आहेत. सो येस, बाय बाय.